आज खरं तर मी बरेच दिवसातून तुमच्या भेटीला आलेलो आहे. थोडीफार तब्येत माझी जरा कमी जास्त होत असते, श्रोत्यांनी मला समजावून घ्यावं. नुकतीच गीता जयंती पार पडलेली आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. या दिवशी सकाळी 7 वाजता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. त्याला कारण तसंच घडलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अर्जुनाला मोह आला. त्यांनी सांगितलं की 2 सैन्यांच्या मध्ये माझा रथ उभं कर, केशवा मला बघू दे कुणाशी लढायचं. हे सांगण्याच्या पाठीमागून कारण एक असं आहे, त्याला माहित नव्हतं का कुणाशी लढायचं आहे, माहित नव्हतं. पण त्यांनी मुद्दाम कृष्णाला असं सांगितलंय की जे जे कोण विरोधात आहेत, म्हणजे अधर्माने लढत आहेत, त्यातले ठळक कोण कोण आहेत ते तरी बघू. तेव्हा त्याला असं कळलं की सगळेच आपले नातेवाईक आहेत. विशेषतः खांद्यावर खेळलेले भीष्म, द्रोण आहे, चुलत भाऊ तर आहेतच, ते दुष्टच आहेत. हे की त्यांनी वेगळं सांगितलं नाही. कर्ण आहे, अश्वत्थामा आहे, या सगळ्यांची जंत्री आहे पहिल्यांदा. मग प्रमुख त्यांनी काही नावं घेतलेली आणि हे सगळं बघितल्यानंतर त्याला प्रचंड मोह झालेला आहे. वास्तविक पाहता सगळी तयारी झालेली आहे. आजकालच्या जगातलं उदाहरणच द्यायचं झालं तर आता फक्त अक्षता पडायची वेळ आली आहे आणि ऐनवेळी तो नवरा मुलगा म्हणतो मला काही लग्न करायचं नाही, हा तसा भाग. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला मग सगळे कान उघडणी त्याची केली आहे आणि ते 2ऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत. आता या ठिकाणी व्यासांनी गीतेचं महत्व तर सांगितलेलं आहेच, पण ते फार थोड्या शब्दात आहे, थोड्या श्लोकात आहे. त्यातलाच एक श्लोक म्हणजे असा की या गीता सुगीता कर्तव्या की म्हणणे शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभसे मुखपद्माला विनिष्ठता. की एक गीता समजून घेतली की इतर काही जाणून घेण्याचं कारण नाही, असं भगवान वेदव्यास आपल्याला म्हणतात. आता या गीतेवरती 700 वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी सुमारे, अगदी बरोबर सांगायचं झालं तर शके 1212 म्हणजे इसवी सन 1300 ह्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींनी या गीतेचं त्या काळच्या प्राकृत भाषेमध्ये अतिशय सुंदर त्यांनी त्याची टीका केलेली आहे. आणि त्या लोकांना समजावं हा हेतू त्यातला आहे. ती त्यावेळेची भाषा सुद्धा हल्ली आता आपल्याला अवघड वाटते, कारण भाषेमध्ये सारखा फरकच होत असतो. म्हणतात की दर 12 कोसावरती भाषा बदलत आहे, 24 महिना आजच्या भाषेत. तर माऊलींनी संबंध गीतेचं हे वर्णन करताना जणू काही समोर कृष्ण आहे आणि तो अर्जुनाला सांगतोय इतक्या साध्या सरळ भाषेमध्ये ते सांगितलेले. म्हणून त्याचं महात्म्य वर्णन करताना ज्ञानेश्वरी मध्ये संबंध ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्यामध्ये 9033 ओव्या आहेत एकूण. त्यातल्या सुमारे 350 ते 450 ओव्या हे गीतेचं महात्म्य सांगणारे आहेत. पण ह्या गीतेच्या महात्म्यामध्ये अर्जुनाने जे जे प्रश्न विचारलेले आहेत ते तर येऊन गेलेलेच आहे, भगवंताने त्याचं उत्तर तर दिलेलंच आहे. पण माऊलींनी आणखी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल इतक्या सरळ भाषेत सांगितले. ज्ञानेश्वरीचा आपल्या
प्राकृत भाषेमध्ये अभ्यास करताना प्रत्येक शब्द समजून घ्यावा लागतो. प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागते आपल्याला. त्यावेळेचे ते जे शब्द काही समजत नाही, पण त्याचा अर्थ लावून तो मनामध्ये इतका आपल्या खोलवर रुजतो की त्याला दुसरी प्रतिमास किंवा उपमा देता येत नाही. उदाहरणार्थ, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपला देश. अर्जुनाला हे गीता ज्ञान सांगताना भगवंताने काय केलेलं आहे, त्यांच्या जे मनामध्ये सगळं होतं ते जसंच तसं अर्जुनाच्या मनात टाकलेलं. आता इथे झालं असं की ते अर्जुन आणि श्रीकृष्ण हे दोघं एकच झाले. द्वैत ना मोडता केले असं म्हटलेलं आहे, म्हणजे तिथे अद्वैत झाले. आता प्रसंग असाच विचित्र आहे, तिथे जर अद्वैत झालं तर युद्ध कोण करणार आहे? म्हणून भानावर येऊन भगवान श्रीकृष्णाला त्यांनी कृष्णाने अर्जुनाला वेगळं केले आणि अर्जुन वेगळा आणि कृष्ण वेगळा अशी तिथे आता अवस्था झालेली. माऊलींनी त्याचं सुंदर मनोरम्य उदाहरण हे दिलेलं आहे. सुरुवातीच्या पहिल्या अध्यायापासूनच या ज्ञानेश्वरी महात्म्यामध्ये माऊली म्हणतात, हा वेदार्थाचा सागर जय निद्रिताचा गुरु, जो स्वयं सर्वेश्वर आत्मनिवेदिता. कारण जे काही सगळं वेदांमध्ये आहे ना, आपल्याला माहिती आहे 4 वेद आहेत, उपनिषद आहे, धर्मसूत्र आहे, श्रुती आहे, स्मृती आहे. या सगळ्यामध्ये जे जे काही सांगितलंय ते सगळं सगळं अवघ्या 700 श्लोकामध्ये येऊन केलेलं. म्हणून माऊलींनी ते शब्द वापरले, हा वेदार्थाचा सागर जया निद्रिताचा गुरु, जो स्वयं सर्वेश्वर आत्मनिवेदिता. भगवान स्वतःच ते सांगतायत थोडक्यात, आणि म्हणून त्याला एक विशिष्ट प्रकारची उंची आहे. जो ग्रंथ जगात कुठेही त्याच्या समांतर नाही. किंवा भगवद्गीता आहे ना एका बाजूला आणि दुसरे ग्रंथ एका बाजूला आहे. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळी हे सांगितलं धर्म परिषदेमध्ये, त्यावेळी भगवद्गीता सगळ्यात खाली ठेवलेली होती आणि वरती अनेक धर्मग्रंथांची पुस्तकं होती. एक तिथला ख्रिश्चन धर्मगुरू आला आणि तो विवेकानंदांना म्हणाला की सर, तुमची भगवद्गीता तुम्ही त्याला धर्मग्रंथ म्हणता हिंदूंचा, तो खाली आहे सगळ्यात. आता बघा मी काय करतो, ते तो ग्रंथ ओढला. बघा पडले की नाही सगळे धर्म, असं म्हणतोय. विवेकानंद म्हटले ते सगळे पडणारच आहे, कारण त्याचा जो पाया होता तो हिंदू धर्म होता. म्हणून आपल्या या सनातन हिंदू धर्माला विलक्षण तेज आहे. आजही आपण बघतोय धर्मावरती अनेक आक्रमण होत आहेत. हा आला तो आला, कुठून कुठून लोक आले, पण आपला सनातन धर्म आहे तसाच आहे. म्हणून इथे माऊली म्हणतात वेदार्थाचा सागर जय निद्रिताचा. त्याच्यावर पुढे आणखी एका ठिकाणी पण सुंदर म्हटलेलं आहे, बाप ग्रंथ गीता वेदी प्रतिपाद्य देवता, जियेची ने वक्ता श्रीकृष्ण. काय सांगितलंय, या ग्रंथासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ नाही, कारण त्याचा वक्ता श्रीकृष्ण आहे. आणि गीतेचे हे दुखते वत्स करून पापाते दुघडली जगा होते श्रीकृष्ण गायला. आता इथे मावळीने श्रीकृष्णाला गायीचं रूप दिले.
माऊलींचे एक एक उपमा अलंकार पेक्षा इतक्या सुंदर असतात की ती गायीची उपमा त्याने दिलेली आहे आणि अर्जुन वासरू आहे. अर्जुन रूपी वासराला हे गीतेचं दूध एक निमित्त म्हणून दिलंय, पण ते वास्तविक सगळं जगाला दिलेलं. काय सुंदर कल्पना आहे बघा. नुसतं एवढं माऊली थांबत नाही. एवं वेदांचे मूळ सूत्र सर्व अधिकार एक पवित्र श्रीकृष्ण गीता शास्त्र प्रकट केले असं म्हटलं. हे शास्त्र आहे आणि जिथे शास्त्र असतं ना तिथे कुठलाच खरेखुरापणा नाही, फक्त सूर्यप्रकाशा इतकं ते सत्यच असतं. कारण शास्त्र आहे. उदाहरणार्थ गणित शास्त्र घ्या, 2 गुणिले 2 4च येणार आहेत कुठेही जा, कारण ते शास्त्र आहे. आजही अनेक शास्त्र आपल्याकडे आहेत, अनेक सिद्धांत असतात. ते सिद्धांत आपल्याला जगाचं रहस्यच उलगडून दाखवणारे असतात. म्हणून आता ह्या गीते मग काय, आताची ने ओरसे गीता कंठ नमिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथ माऊली म्हणतात. अर्जुनाचं निमित्त करून सांगितले खरं काय ह्या गीता ग्रंथ आहे काय त्याच्यात, तर सर्वत्र सगळीकडे शांत रस भरलेला आहे. आणि तुम्हाला माहिती का शांत रस कधी असतो, ज्यावेळी आपलं मन शांत असतं. ज्यावेळी मन शांत असतं त्यावेळी आपले विचार शांत असतात. ज्यावेळी विचार शांत असतात त्यावेळी आपलं आचरण शांत असतं. आपल्या हातून कुठलीही गोष्ट वाईट घडणार नाही. म्हणून जो कोणी ही गीता वाचेल, जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल, त्याची अवस्था शांत रसाने पूर्णपणे भरून जाईल. माऊलीने एक उदाहरण फार छान दिले. घट पाण्याने भरलेला आहे आणि तो घट सरोवरात किंवा विहिरीत तसाच्या तसा ठेवला आहे. म्हणजे घटात पाणी सरोवरात पाणी हे जसं आहे तसं गीतेचं हे जे महात्म्य आहे हे ज्याने कोणी आपलं केलेलं आहे त्याच्या मनात कायम शांतता राहणार आहे. म्हणून शांत रसाचे भरिते सांडत आहे पात्रात आहे. माऊलीने असे छान शब्द वापरलेले. आता ते पुढे काय म्हणतात की शब्द ब्रह्माब्दी ना तरी शब्द ब्रह्माब्दी मधी येला व्यास बुद्धी. व्यासाने काय केलेलं आहे की शब्दांचा महाडोंगर प्रचंड पर्वत तो तिने असा खणलाय. व्यास महान मूर्तिकार आहेत. त्या व्यासाने तो डोंगर खणून 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 त्यांनी काय केलेलं आहे तर एक भगवत भक्ती भगवान श्रीकृष्ण जो गीता सांगतोय अशी एक आणि पुढे अर्जुन आहे अशी ती प्रतिमा तयार केली. म्हणून ते काय म्हणतात की व्यासाने हा डोंगर खणून ही भगवंताची मूर्ती तयार केलेली आहे. ही भगवंताची मूर्ती वाङ्मयी नाही. काय मग ही वाङ्मयी मूर्ती ही कशी आहे तर 15 अध्याय हे 15 मजले आहेत. 16वा अध्याय त्या कळसाचा पाया आहे. 17वा अध्याय त्या कळसामध्ये ठेवलेले एक 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 घडवडी आहे आणि 18वा अध्याय हा कळस आहे. या 18व्या अध्यायावरती व्यासांचा ध्वज फडकतोय गीतारूपी. म्हणून ह्या गीतारूपी ध्वजाला कोणी नमस्कार करतो, कोणी पारायण प्रदक्षिणा घालतो, कोणी आतमध्ये गीतेच्या जातो, सतत चिंतन विधी ध्यास भगवंताचं करतो, कारण याचं महात्म्यच विलक्षण आहे. म्हणून इथे माऊलीने फार सुंदर वाटतं. बापग्रंथ गीता वेदी प्रतिपाद्य देवता श्रीकृष्ण भक्ताची तेथेची गौरव कैसे मानावे. माऊली म्हणतात का अहो त्याची स्तुती मी काय करावी. तेथेची गौरव कैसे मानावे
शंभूची मती नागवे म्हणजे शंभू महादेव, त्यांची सुद्धा दृष्टी, त्यांची सुद्धा बुद्धी ह्या ठिकाणी चालेनाशी झाली की आता काय म्हणायचं याला सगळ्यात. शंभूची ही मती नागवे एक नमस्कारी जे जीवे भावे याची बरे. आता हे सगळं आपल्याला करता येत नाही अशी कबुली देत आहे कोण? माऊली. अहो तिथे साक्षात शंकरांनी शरणागती पत्करलेली आहे, तिथे तुम्ही आम्ही अत्यंत साधारण माणसं आणि माऊली म्हणताय आपल्याकडे, तेव्हा मी त्याला नांगूनच नमस्कार करतो. माझ्या बुद्धीच्या पलीकडे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने वेळोवेळी आपली जी नम्रता प्रकट केलेली आहे ना, त्यातलंच हे एक दिग्दर्शन आहे. अनेक ठिकाणी असं प्रकट, विशेषतः 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात, अवधान एक वार दीजिए मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ माझे उघड आहे का? गीता समजून घ्यायची आहे ना, गीता जाणून घ्यायची आहे ना, तर पंचप्राण कानामध्ये आणले पाहिजे. म्हणून ते म्हणतात, अवधान एक वार दीजिए मग सर्व सुखाचे पात्र होईल. सर्व सुख कुठलं आहे? इंद्रियांतून मिळणारं सुख हे सर्व सुख नाही, ते अत्यंत अल्प आहे आणि खरं तर ते सुख पण नाहीये. उदाहरणार्थ आपल्याला गुलाबजाम आवडतो म्हणून आपण गुलाबजाम खायला आवडत नाही, खातोय, त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. कारण ते सर्व सुख नाहीये, ते विषयांमधून निर्माण झालेलं जे सुख आहे ते अतिशय अल्प आणि त्रासदायक. असं 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. उपनिषदांवर त्याच्यापासून चर्चा झालेली आहे. तेव्हा हे सगळं काय होतं, हे अतिशय अल्प आहे आणि ते त्रासदायक आहे. पण इथे माऊली म्हणतात, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? माऊली ॲफिडेविटवर सांगतायत, सर्व सुख तुम्हाला चिरंतन पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरीचं महत्व समजून घ्या. ज्ञानेश्वरीच्या ओव्या बघा. नामदेव महाराजांनी पण सुंदर केलेलं आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जिने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. काय त्याच्यात सांगितले, कशाकरता वाचायची? अहो त्याच्यात ब्रह्मानंदच आहे. म्हणून नामा म्हणे ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभव. असं सुंदर त्याचं वर्णन, त्याचा गौरव अनेक संतांनी केले. तेव्हा इथे पुढे मंत्र रस हे गीता मिळवी जो माझी भक्ता अन्य जीवन माता पालका जायची. माऊलीने तिला सुंदर उदाहरण दिलेले. आई आणि पालक जत्रेमध्ये चुकलेले, ते रडते, आई कुठे, आई कुठे म्हणून. त्याची तशीच अवस्था त्या मातेची आहे. म्हणून हे जे मंत्र रहस्य आहे, गीतेला मंत्र रहस्य म्हटलंय, बरोबर आहे, 7 मंत्रच आहे. मग मंत्र कशाला म्हणायचे? मंत्राची व्याख्या काय? मननान त्रायते इति मंत्र. ज्याचं चिंतन मनन निधिध्यास केल्यानंतर माणसाच्या आयुष्याचं कल्याण होतं, त्याला म्हणायचं मंत्र. म्हणून माऊली इथे म्हणतात, मंत्र रहस्य हे गीता मिळवी जो माझी या भक्ता अन्य जीवना माता पालका द्यायची. त्या पालकाची आणि आईची जी ताटातूट झाली होती, ती ताटातूट इथे जे मिळवून दिलेली आहे ती म्हणजे गीता आहे. आपले असंच झालं, आपण बालकच आहोत आणि आपली आई तो आहे, ती माऊली आहे. संसाराच्या या धबडग्यामध्ये आपली ताटातूट झाली, आपण त्याला विसरून गेलो, पण तो आपल्याला विसरलेला नाहीये. मग संत काय करतात, अशी दोघांची गाठ घालून देतात आणि ते कोण करतं? मंत्र रहस्य हे गीता. म्हणून गीता अखंड वाचायची,
त्याचा निध्यास घ्यायचा, त्याच्यात मौलीने काय म्हटलंय, त्याच्यात काय अर्थ अभिप्रेत आहे, तो कशा करता आहे, शांतरस मनामध्ये असावा, त्याप्रमाणे शांतरसाचं आचरण व्हावं. माणसाच्या हातून कुठले कुकर्म घडणारच नाही, इतकं त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून समर्थवणी मज विषय नाही गीता जाणा येईल वाङ्मय मूर्ती श्री प्रभूची, असं म्हटलं. आता हे तर तुम्ही जास्त काही सांगत नाही. कोण म्हणताय? माऊली. एवढं एक लक्षात ठेवा, ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. म्हणून म्हणे काया वाचा, जो सेवक होईल येचा स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल. काय माऊलीचे शब्द आहे, काय सुंदर वापरलेलं आहे. ही जर अशी परिस्थिती आहे तर काया वाचा मनाने याचे सेवक व्हा, म्हणजे ही आपलीसी करा. कशा करता? स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल. साम्राज्य सुद्धा कसलं आहे? चक्रवर्ती कुणाला म्हणायचं? ज्याच्या हाताखाली अनेक राज्य आहेत. त्या राज्याचा म्हणजे त्यात स्वानंद साम्राज्य सुद्धा आलं. ज्या आनंदामध्ये अमाप, अगदी त्याला कुठलाच मानदंड नाही, मापदंड नाही, असं जे स्वर्गसुख आहे, त्या ठिकाणी माऊली म्हणतायत काया वाचा मनाने जो सेवक होईल तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल. काय सुंदर उपमा केले. मग हे कशी आहे गीता, त्याचं वर्णन करतायत. शब्दे विन संवादिचे, शब्दे विन संवादिचे, बोला आधी झोंबीचे प्रमेयास. काय झालं इथे? शब्द आहेत, गीतेमध्ये शब्द आहेत, शब्दवाङ्मय भरपूर आहे, ज्ञानेश्वरीत पण आहे. पण तो जो अर्थ आहे, शब्द तोंडावर ओठावर यायच्या आधी तो अर्थ आपल्याला समजायला लागतो, असं म्हणतात. नुसतं समजत नाही. भगवान श्रीकृष्ण हा आपल्या ठिकाणी आहे अंतर्यामी. गीतेत अनेक ठिकाणी सांगितलेले आहे, अहमात्मा सर्व भूताशय असता, किंवा ईश्वर सर्व भूतांना हृदय श्रीकृष्ण अर्जुन, तो हृदयात आहे आणि आपण अर्जुन अशी कल्पना करायची, त्याला हात जोडायचे. गीता म्हणताना तो सांगतोय, आपण ऐकतोय, या भावनेने म्हणायचंय. मग अगदी तुम्ही 5 श्लोक जरी म्हटलात ना, स्वानंद साम्राज्याचे अधिकारी व्हा. काय सुंदर आश्वासन आहे. मग ही गीता कशी आहे? माधुरी, मधुरता. आधी माधुरी म्हणजे गोड, त्या गोडीलाच आणखी गोडी लागली, ज्याला आपण आज इंग्लिशमध्ये सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतो. हा जो तरतम भाव आहे, त्यातल्या अत्यंत उच्च प्रतीचं माधुरी, मधुरता, शृंगारी सुरेखता, ऋण पण उचिता दिसेस. शृंगार म्हणलं की सगळ्याच गोष्टी उच्च पातळीच्या आहेत. आधी गोडी, त्या गोडीला आणखी गोडपण आलं. आता गोडीला गोडपण आलं म्हणजे काय झालं? जे मुळात थोडं गोड वाटत होतं ना, त्याच्यात आणखी साखर घातली थोडक्यात. कसली गोडी आहे ही? शांत रसाची गोडी आहे. शांत रस आहे सगळा. नावाला तिथे 11 अध्यायात रवरत रूप आलेलं आहे, नाही असं नाही. पण त्या शांतरस हा घरचा पाहुणा आहे. आणि रौद्र रूप जे आहे ना, ते तिथे आल्या ते टेम्पररी आहे थोडक्यात. म्हणून ते शब्द भगवान वापरतात. गीतेचे हे दुसते वत्स करुणी पाहता ते दुबळले जगा पुरते श्रीकृष्ण काय. मग ही ह्याच्यात आहे काय? ही घोडी का आपण चालू शकतो? त्याचं विश्लेषण घोडीने पण सुंदर केले. पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्दपाठी अवतरे कृपा हरी.
आता ही ज्ञानेश्वरी किंवा ही गीता आपल्याला गोड का वाटते, त्याचं कारण या ओवीमध्ये दिलेले आहे. पुन्हा स्नेह पाजरे, अहो वाचायला गेला की स्नेहच सुटायला लागतो, म्हणजे प्रेमच इतकं भरभरून निघतं, डोळे भरून येतात, अष्टसात्विक भाव दाटतात. संबंध गीता सांगितल्यानंतर धृतराष्ट्र समजायला विचारतोय की अरे तू गप्प कायस, काय झालं सांग, पुढे रणंगणावर काय चाललंय, तू खूप बराच वेळ गप्प आहे. संजय सात्विक प्रवृत्तीच आहे बरं का. आणि तो म्हणतोय राजा मी काय सांगू, इतकं सगळं सुंदर ज्ञान संबंध गीतेत सांगितलंय. कर्म आहे, भक्ती आहे, ध्यान आहे, ज्ञान आहे, स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत, जीवनमुक्ताची लक्षणं आहेत, गुणातीताची लक्षणं आहेत, भक्ताची लक्षणं आहेत. इतकं सुंदर भगवंताने भरभरून सांगितलंय. आता माझ्या ठिकाणी अष्टसात्विक भाव दाटून आलेले आहे, डोळ्यातून त्याचे पाणी आले, अंगावर रोमांच राहिले, स्वर सद्गतीत झाला आणि त्याच्यात मुखातून शब्द बोलले ना. बराच वेळ गेला, 5-10 मिनिटं गेली. म्हणून तो धृतराष्ट्र विचारतोय अरे पुढे काय झालं, सांगशील की नाही. तेव्हा तो एकच विचारतोय, सांगतोय. धृतराष्ट्र विचारतोय विजय कुणाचा होईल, मला बाकीचं काय ऐकायचं नाही. माझा दुर्योधन जिंकणार आहे ना. तेव्हा मावल्यांनी फार सुंदर त्याच्यावरती वर्णन केलं की पाण्यात डुंबलेला रेडा तो जसं पाणी सोडून बाहेर येत नाही, तसं संसाराच्या ह्या चिखलात रुतलेला हा जो रेडा आहे तो मनात म्हणताय उघड म्हणू शकत नाही, कारण तो त्याचा सेवक आहे. हा रेडा त्या चिखलातच गुंतत गुंतत चाललाय. शेवटी न लावून तो म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धर्मधरा. जिथे कृष्ण आहे आणि जिथे पार्थ आहे तिथे श्री विजय ऐश्वर्य सगळं काही ठरलेलं आहे, असं माझं मत आहे. तो मत सांगतो, गॅरंटेड काही सांगत नाही, मत सांगतो. यावर सुद्धा माऊलीने मला सुद्धा सांगितले. इथे हे शब्दाचे बोल स्नेह पाझरणारे आहेत, म्हणजे अखंड त्याचा प्रेमाच्या धारा वाहत आहेत. गीता वाचताना किंवा ज्ञानेश्वरी वाचताना ती जी अनुभूती येते त्याच्याने डोळे पाणावतात, आनंदाच्या लहरी प्रकट होतात आणि त्याच्या पाठीमागून नंतर अक्षर येतात. माऊलींचं असं वर्णन आहे, आधी स्नेह येतो, नंतर त्याच्या मागे अक्षर येतात. शब्दू पाठी अवतरे असं म्हटलेलं आहे. आणि कृपा आधी होते, या सगळ्याच्या आधी काय होतं, हे सगळं कशामुळे होतंय, तर माऊलींची कृपा आपल्यावरती आहे म्हणून हे सगळं होतंय. मग हे शब्द कसे आहेत, तैसा साच आणि मवाळ, शीतल आणि रसाळ, बोल तैसे कल्लोळ अमृताचे. सुंदर उपमा दिलेली आहे. अमृताचे बोल आहेत, कल्लोळ म्हटलेले आहे. कल्लोळ म्हणजे खालून उकळ्या फुटतात त्या विहिरीला, त्या वरपर्यंत जायला लागतात, म्हणून हा शब्द माऊलीने वापरलेला आहे. साज आणि मवाळ कुठे पाल्ला लावलेला नाही, मोजक्या शब्दात सांगितलंय, बिटवीन द लाईन्स. शीतल आणि रसाळ, मनाला तर चांगले वाटतातच आहेत, शीतलपणा थंडपणा निर्माण करणारे आहेत, शांत रसाची अनुभूती देणारे आहेत, कारण ते शब्द रसाळ आहेत. शब्द रसाळ आहेत म्हणजे काय, पुन्हा पुन्हा ते उच्चारावेसे वाटतात, पुन्हा पुन्हा ते ऐकावेसे वाटतात. म्हणून आता या ठिकाणी आणखी एक शब्दप्रयोग माऊलीने या गीताच्या महात्म्यात म्हटलेले आहे. गीतार्थाची त्रोडी
स्वय शंभू विवरी ते भवानी प्रश्न करीत चमत्कार ते तर हर म्हणे देवी जैसे का रूप तुझे नित्य नूतन देखीजे तैसे हे गीता तत्व. कैलासावर आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवान शिव अखंड ध्यानात असतात. ते एक दिवस पार्वती विचारते स्वामी आपण कशाचं ध्यान करता. तेव्हा ते सांगतात गीतेच्या अर्थाची ही जी थोरी आहे ही थोरवी त्याचं मी चिंतन करतोय. कशा करता करतोय की तुझं रूप जसं रोज मला नित्य नूतन दिसतं. काय बायकोची प्रशंसा केली. रोज तुझं रूप मला नवराईत वाटतं. तसं तसं ही गीता जी आहे ना रोज मी जसं जसं चिंतन करतो तसं तसं ते मला रोज नित्य नूतन नवीन दिसते. कालच्यापेक्षा आजचा अर्थ वेगळा आहे. आजच्यापेक्षा उद्याचा अर्थ वेगळा असणार आहे. आणि म्हणून मी त्या चिंतनात रममान झालेलो आहे. कारण त्याची जी थोरवी आहे ती माझ्याच्याने वर्णन करता येणार नाही. पुढे म्हणताय वाचे बरवे कवित्व. काय सुंदर सांगताय. वाचे बरवे कवित्व कवित्वी रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शू दर्शन. या वाणीला कवित्व आहे. कवित्व म्हणजे काय तर अनेक कल्पना रंगवून सांगितलेल्या आहेत या ठिकाणी. म्हणून या वाणीला एक प्रकारचं कवित्व काही नसलं तरी त्या ठिकाणी कवित्व प्रकटच होते. कवित्वी रसिकत्व नुसतं कवित्व नाहीये त्या ठिकाणी रसिकता आहे. आणि का रसिकता आहे तर तिथे परतत्वाचा स्पर्श आहे. म्हणून एकापेक्षा एक छान सुंदर वाटतं. कारण माऊली म्हणतात ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुन लागे चित्कळिका उजळली द्यायची. शब्द माऊलीचे फार सुंदर आहे अर्थभरित आहे प्रचंड आहे. अक्षर नव्हती देखा नुसती अक्षर नाहीये तर ब्रह्म साम्राज्य निर्माण करणाऱ्या छोट्या 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 दिव्यांची जशी आरास असावी दिवाळीत आपण पाहतो तसं ही आरास आहे. म्हणून त्या ब्रह्म साम्राज्य दीपिका असा शब्द वापरलेला आहे. अर्जुनाला ती चित्कळिका कारण चित्कळिका शब्द त्यांनी का वापरला तर मनातून जे निर्माण झालेलं आहे हृदयातून निर्माण झालेलं आहे ते अखंड राहणार आहे. त्याचा नाश होणार नाही. ती चित्कळिका वारंवार वरचे वर उजळते आहे म्हणजे प्रकाशित होते. आणि अशा रीतीने ही प्रकाशित झालेली चित्कळिका ती काय करते ती ज्ञान देते. नुसतं ज्ञान नाहीये ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर होते. शब्द बघा माऊलींचे किती सुंदर आहे. मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा. नुसती गीता वाचली नुसती ज्ञानेश्वरी वाचली काही त्यातल्या ओव्या घेतल्या गीतेचे काही श्लोक घेतले त्याच्यावरती चिंतन केलं मनन केलं त्याचा निधिध्यास लागला की काय होतं त्याचा इथे केलेलं आहे. विस्तार बहुप्रकटे. कशाचा विस्तार होतो आत्मबोधाचा. माझ्या ठिकाणी तो परमात्मा बसलाय हा जो बोध होणं त्याला आत्मबोध म्हणायचा. आणि हा आत्मबोध झाला की सगळीकडे शांतीच प्रकट होते. आता जिथे शांती प्रकट होते तिथे सगळीकडे भगवंताचं रूपच दिसायला लागतं. म्हणून जे जे भेटीले भूत ते माने जे भगवंत असं म्हटलेलं आहे.
मग का वाचायची ही ज्ञानेश्वरी? त्याचंही कारण दिले. इंद्रियांना न कष्ट घेता, मनाचा मारू न करता, एक मोक्ष असे आयता श्रवणाचा. नुसतं श्रवण केलंय तरी मोक्ष आहे. म्हणजे इथे कुठली बाकीची खटपट नाहीये. मन मारून काही करायचं असं नाहीये. हरिपाठात पण सांगितलंय, अजपाच्या पण प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे म्हटलं. पण इथे तसं नाहीये. इथे तुम्ही काय करा, फक्त ज्ञानेश्वरीचे चिंतन, मनन, निधिध्यास ह्या सगळ्या. मग कारण काय? तैसा वाक्विलास विस्तारून, गीतार्थाचे विश्व करून, आनंदाचे आवरून मांडू शकला. फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिनी, देखवतो आवडी घाणी ब्रह्मविद्येची. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, मृगो महाबोध सुकाळा विश्वाची. माऊलीने या 3 ओव्यामध्ये संबंध ज्ञानेश्वरीचं थोडक्यात इथे वर्णन केलेलं आहे. वाणीचा विस्तार आणि गीतार्थाचा संबंध विश्व भरून ओतपोत भरलेलं, ही जी आहे परतत्व दिसणार तत्व, हे गीता आणि ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून ती अखंड वाचावी आणि महाबोध म्हणजे आत्मबोधाचा सुकाळ करून घ्यावा, असे आशीर्वाद रूपी शब्द माऊलीने या ठिकाणी वापरले. गीता महात्म्य ज्ञानेश्वरीमध्ये खूप प्रचंड आहे. त्यातल्या काही निवडक ओव्या आज आपण घेतलेल्या आहेत. आज इथे आपण थांबणार आहोत आणि ज्यावेळी पुन्हा असा प्रसंग येईल त्यावेळी आपण पुन्हा त्याचं चिंतन करणार आहोत. आज इथे वाणीला मी विराम देतो. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञान संत, तो कवीवर परात्पर ज्ञान देव भगवान. गीता दळ मंडळाने मला ही संधी दिली आणि आपण श्रोत्यांनी शांतपणे ऐकून घेतली, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. हरि बोल.